सर्व आता इथे रेन होती का वाढ नाही का वाटत हो नाही का बरं झालं आम्हाला नेलं नाही सोबत तुम्ही एकटे एकटे चालले आता प्रत्येक वेळेस तसंच होते. बोटिंगचा आनंद घ्यायचा आहे मस्त इकडं चालू आहे. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजी आहे इकडं. नमस्कार आजी. नमस्कार. ओके. तर बघा इकडं आजीचं जे आहे सर्व कामं वगैरे चालू येतात. आणि मेन काम कोणतं आहे आजीचं? झोका द्यायला हा झोका द्यायचं काम नियम म्हणजे. आणि आजी तुम्ही पाहिलं असेल खूप दिवसानंतर आपल्या व्हिडिओमध्ये आलेले तसे. तुम्ही भेटीला का नाही आले बरं बाळाच्या? बाळाची भेटली असेल ना आता मग बारशाला आले डायरेक्ट आता अरे बा, मी तेच म्हणणार होतं की आजीची खूप इच्छा होती है ना, हा बारशाला येईल ना बाळाला बघायचं. त्या घरी तुम्ही त्याची तयारी झाली बारशाला येईल ना. हो. आणि थोडं वेगळं वाटते ना. कसं आहे एखादा मान सर्वजण आल्यापेक्षा मागं पुढे झालेलं चांगलं वाटते नाही का. हो गाडी जागा भेटायची हो. आजी काय तब्येत वगैरे कशी आहे? चांगली मस्त आहे. जेवण जेवणच होतं तर चांगली तब्येत मागं पुढे आहे तसं आजीचं. आता कसं आहे मोठ्या माणूस थोडंसं मागं पुढे होतच असते. आणि तुम्ही म्हणसाल की बा घरचे देव इकडं सर्व जे असतात मेन हो ना. सर्व बुजुर्ग व्यक्ती जसं म्हातारं झालं, आई वडील झालं, सर्व देव सोडून तुम्ही काय जाताय तिकडे बाहेर देवाच्या दर्शनाला? हो ना. जावं लागते. हां. तर फक्त काही नाही, फिरण्याचं एक बहाणा असतं तो. बा जायचं, नवीन काहीतरी पाहायला भेटते तेच. बाकी खरंच देव जे असतात ते आपल्या घरचे असतात. लहान मुलं इकडं आणि सर्व घरचे म्हातार माणसं. पण आताच होते नाही तर पाण्यात काही म्हातार झाला होते का. हो ना. आजी पण आता काही दिवसात महादेवाला जायचं म्हणत आहे. इथं चाललेली आजी आपल्या इकडं होती गावाकडं तेव्हा बरेच ठिकाणी जाणं झालं होतं आजीचं आहे ना. चालते, तो काढूनच ठेवायचा होता कारण एसटीमध्ये ट्रॅव्हलिंगमध्ये खराब झाला तो. घेऊन वगैरे ठेवून 1-2 दिवसांनी जेव्हा घरी जाईल त्यावेळेस काम येईल तो. हो सर्व पॅक कर म्हणाले वगैरे सर्व पॅक करून चालू आहे. बॅग गाडी गाडीला वेळ आहे थोडंसा. हो स्वेटर घालून घेणार अंगामध्ये. आणि आईची एकच इच्छा होती, एकतर मी गावकडे जायचं. मी आपल्या घरी एकटं राहिल्यापेक्षा इकडे आल्याला केव्हाही चांगलं भेटा होता सर्व. आता इथे रेन होती का वाढ नाही का वाटत हो नाही का बरं झालं. हो राम कृष्ण हरी. चला ना आजी तुम्ही आमच्यासोबत मग. नाही बा नाही तुम्ही पाणी कसं आणि माझे हो. मला बरं कुठे जायचं होतं तुम्हाला? जायचं कुठे होतं? मंदिरात जायचं. नाही महादेवाच्या मंदिरात. कुठं? इथंच महादेवाला. हा इथं तिकडून आल्यावर सालबर्डीला का? पाहिले आणखी मोठा महादेव पण पाहिला वाटते आजीने. शिडी अंगली हो त्या घरी होती तर डेअरी हो पाहिजे. हो ना आईसोबत. मग नंदीगडात शिडायला असतात ना. मी तर पाहिलं नाही आणखी. मोठे बाबा चढले नाही. हो ना बाबा आणि आई गेली होती त्यावेळेस. तेव्हा हिंमत नव्हती झाली बाबाची. हो पण आजीची हिंमत झाली होती. आता महाशिवरात्री येईल ना फेब्रुवारी महिना त्यावेळेस असते यात्रा तिकडं. बरेच जण जातात तेव्हा. पण आता आम्ही जात आहे मोठ्या दुसऱ्या महादेवाला. उज्जैन महाकाल. हा जे झालं तर सर्व. गाडीचे फाटकं लावत जा बरं. हो ना बरोबर पद्धतशीर लावून आहे का नाही हो गाडी आहे पण ते फाटकं लावायची म्हणून होते ना चालते. चला साहेब बाकीचं आहे आणखी जे झाले ते दिसणारच आहे. नदीत जायचं नाही झोपले तिथंच आंघोळीला पाणी येतं माझं. हो आता आणखी नक्की नाही आहे पण कोणकोणते देव पाहणार आहेत. कोणते हो फक्त फिरायला जाणं म्हणजे जाणं आहे.
घरचं तर आहे तेही आता 8 दिवस बाळ तिकडे आहे म्हणून तिकडे आल्याच्या नंतर नसतं झालं. नाही मग नाही जाणार. घरीच पाहिजे मग सुपारी दुखाय काय तिकडे काही टेन्शन नाही. हो. आजीला सोबत घेऊन चालायचं आपल्या आता. ते लेकरं कोण पाहिजे नाही बापा. तिकडे बाळानी नाही त्या बाळाला झोके द्यायला लागते ना आजी. हे अर्जंट आहे ना. हे अर्जंट आहे पण कसे यायचं काम धंदे करतात. चला असं आहे निघायचं. इकडे बॅग वगैरे भरलेले आहे. बराच उशीर होणार आहे. तिकडे दिसणार आपण डायरेक्ट पुढच्या शूटमध्ये कुठल्या तरी ठिकाणी एखाद्या. कारण आणखी प्रवास आहेच तसा. हा आलं नाही ना अजून. कोण? गाडीवाला माणूस आहे. हो येईल सुदर्शन काम करून आलं काही परत येणार. गाडीचं. ओके. तर काल मित्रांनो थोडंसं जे आहे खूप उशीर झाला होता आम्हाला यायला आणि इकडं आज थोडंसं आलेलं आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे कशासाठी आलो होतो आम्ही. कशासाठी? फिरायला जायचं. फिरायला जाण्यासाठी मी आलो आणि आई भेटीसाठी आलेली आहे. तसं आईचा चक्कर झालेला आहे पण मग तिथं एकटी राहिल्यापर्यंत म्हणलं या. हो. काय करताय परी? काय ती स्कूटीची आहे. ओके. कुठे आहे तुझी स्कूटी? आणि बघा आत्ता पार्सल आलेलं इकडं. ड्रेस छानसा. कोणाचा ड्रेस आहे हा? स्वामिनी. स्वामिनीसाठी मोठा होते ना तू. मोठा ना. एक दिवस घातला त्यांना करला असं आहे तिला येऊसाठी ना. काय होत नाही पोरीला शूट करत संक्रांतीचा. हो का. असं आहे. लूटसाठी असते मामी ते. हा चॉकलेट वगैरे. आणि कोमलताई पण आहे तिकडे बॅग वगैरे पॅक करताय. आताची बॅग पॅक झाली. हो. पण सांगायचं असं आहे. ऐका जायचं बालाजीला होतं पहिलं. नाही बालाजीला नंतर जायचं. नंतर नंतर जायचं. अच्छा. पण ते थोडस पुढे ढकलला. नाहीतर पहिला प्लॅन तेच चालू होता बालाजी जाण्यासाठी. पहिला पण पुन्हा आले सर्वांचे. आईचं काम चालू आहे. काय करताय? हो चालते. ठीक आहे. आता काम वगैरे तर आहेच सर्व. बाकी जे कामं वगैरे झाले सर्व. चहा पाणी नाश्ता जेवण वगैरे सर्वांचे. तर आता फक्त आवडणं चालू आहे सर्व. सर्व मस्त. इकडं पाण्यासाठी आहे ना ते बेसिनमध्ये वेगळं. तर इकडे वॉटर फिल्टरचं जे आहे सर्व वापरलेलं आहे. म्हणजे पाणी वगैरे पिण्यासाठी हेच वापरतात सर्व. तसं तर आहेच सर्व. बॉटल वगैरे पण आणलेल्या आहेत काही. चला निघू मग आम्ही. येण्यातच आहे आता. गाडी इकडे येणार नाही ना. हां तिकडे जावं लागेल आम्हाला. कारण गाडीचा पुन्हा त्रास. इकडे आणा अंदर बाहेर न्यायचा. हां हो. चला पाय वगैरे लागून दर्शन वगैरे घेऊन निघायचं आहे आता सर्व. आजीचे आजी पण आहे आता. वा आजीचा आशीर्वाद. चला आता निघायचं आम्हाला. आणि सर्वांचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि म्हणतात की जेव्हा देवाला जातात तेव्हा दर्शन वगैरे घेऊन जातात. आणि देवाच्या दर्शन वगैरे घेऊन आलं तर आमच्या पाया लागतात असं काही असते आहे ना. तसंच आहे सर्वजण. आणि सर्वजण बाहेर बसलेलं इकडं. इकडं खेळणं चालू आहे थोडंसं. हो थोडंसं काम चालू आहे त्याच्यामुळे थांबेलं आहे मोबाईलचं. हा सर्वजण बाहेर आहेत आणि एक तर किती अंदर आहे स्वामिनी. हा हो चला निघू का मी. निघू का. बघा आता काय तर
येऊ का ते पण चालते. चला ओके बाय सर्वांना एकदा. तर मित्रांनो इकडं आलेलं आता मावशीच्या घरी डायरेक्ट मधलं चालते. दादा पण इकडं नाही मावशीच्या घरी आलो म्हटलं डायरेक्ट. आणि इकडे भाऊ पण आहे सर्व. व्हिडिओ मध्ये आता चालू मावशीच म्हटलं मी. मावशीच्या घरी आलो म्हटलं मी. आणि खरंच इकडे आलेलं मावशी. कधी वहिनी म्हणतो, कधी संतोष दादा म्हणतो, कधी मावशी घरी म्हणतो. मला काहीच समजत नाही. संतोष दास म्हणतो नेहमी. एकही नातं बरोबर पकडत नाही तो. असं आहे. आणि माझ्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा नेहमी जे आहे तेच सांगितलेलं आहे मावशीचं. तर मावशीच नातं लावलेलं आहे चौकड. आणि इकडे बाकीच्या सोबत माहीतच आहे मला कोण कोण आहे. रामभाऊ आहे, सुदर्शन भाई आहे आणि ओम भाऊ आहे. इकडे मावशी पण आहे. हो दोघं जण पाहायला येऊन गेलेले आहे. हो वाशिमला जमलंच तर ठेवणार आहे आपण बारसच तेवढंच समजणार आहे तेव्हाच. हा चालते. आणि इकडे चॉकलेट वाटप चालू आहे का? झालं का चॉकलेट वाटप? चालेल वाटप करणं बाप्पा. 4 भेटले मला काले. कुठे दाखव खिशात. बरोबर खिशात आहे. चला घ्या बॅग पटकन. चला निघा बरं लवकर. हो चला बरं इजू सेट. तुमचा इकडचाच व्हिडिओ जास्त वेळ असं मला वाटत नाही का? 1-2 मिनिटं घ्या लागते. भेट झालेली सांगा लागते. चालते असं आहे सर्व. आणखी काय मग आणखी नमस्कार सगळ्यांना. आम्हाला नेलं नाही सोबत, तुम्ही एकटे चालले. आता प्रत्येक वेळेस तसंच होते. आम्ही जेव्हा मित्र जातो तेव्हा फॅमिलीचं तसंच राहणार आहे. पण फिक्स झालं होतं हैदराबादला जायचं. त्यावेळेस सर्वजण जाणार होते पण ते कॅन्सल झालं. आणि त्याचा सारा दोष मलाच भेटला. चला मित्रांनो निघूया आता लगेच. चल ओके. पुढचं शूट राहणारच आहे आणखी तुम्हाला थोडंसं. जण जे आहे इकडे ओंकारेश्वरला रामभाऊ पण आहे. आणि सर्व जे आहे सर्वांना मेन म्हणजे टीका लावलेला आहे महाकालचा म्हणजे. आणि इकडे सुदर्शन पण आहे. हाय हाय विजू भाऊ. कसं वाटत आहे ओंकारेश्वर मध्ये येऊन? एकदम मस्त. आणि सकाळी सकाळी आलं ना तर एकदम मस्त वातावरण आहे. एकदम थंडी पण आहे. आणि आमचा प्लॅन चालू आहे खाली नदीत आंघोळ करायचा. विजू भाऊला खाली उडी मारायची आता. आंघोळ करावं लागते म्हणजे. आता त्यांचे सगळे पाप धुतले जाणार आहे इथे. साबण निर्मा लावून घालायचे आता. मग आता रूमवर काय केलं? दर्शनाला जायचं आहे. आंघोळ राहिलं ठीक आहे. चला हो चला पटपट. आपल्याला इथंच एवढा टाइम लागत आहे. पुढे जायला किती उशीर होईल आणखी. सर्व दर्शन झाल्याच्या नंतर जे सर्व असते ना ते आताच चालू आहे. बरं फोटो घेणं व्हिडिओ घेणं तर ठीक आहे. आता दर्शन वगैरे होईलच म्हणा. पण पुढे पण जाणं आहे. 2-3 ठिकाणं आहे. असं बाहेर गावी आलं की तसंच असतं नेमके. फोटो व्हिडिओमध्येच टाईम असं थोडंसं बराच वेळ लागणार आहे. 1 तास लागणार जवळपास लाईनमध्ये दर्शन घ्यायला. काढ सर. नाही चप्पल घाला ना. त्या फुलं घ्या सर्व. तर मित्रांनो बघा इकडं आताच जे आहे दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं सर्वांचं. आणि आता खाली जायचं आहे बाहेर समोर. झालं व्यवस्थित दर्शन? दर्शन 3 तास लागले आपल्याला. पूर्ण 3 तास गेले तर ठीक आहे. आता ठीक आहे. आता झालं बऱ्यापैकी. नाहीतर कसं त्रास वगैरे झालं ना. कालचा जो किती त्रास झाला ट्रॅव्हलिंग. आराम केला तर व्यवस्थित वाटत आहे. प्रेस दर्शन चांगलं असते. बाकी काम करण्यासोबत झालं व्यवस्थित दर्शन. सर्वांचे दुकानं पण आहे इथं. आता काय घ्यायचं ते चालू आहे. कारण दर्शन वगैरे झालं की बघावं लागते. त्यामुळे बघा म्हटलं काहीतरी बाळासाठी राधिकासाठी भेटेल ते. बाप बरंच सारं ते आहे. आम्हाला जायचं आहे. आता दर्शन वगैरे घेतलं महादेवाचं. आणि आता जायचं आहे तिकडं कमलेश्वरीपर्यंत. म्हणजे सर्व बोटीनं तर हळू रे बाबा.
हळू 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 चला अरे घूमना है की ममलेश्वर जाना हाउ अरे घूमना है की क्या आपल्याला नहीं नहीं घूमने का नहीं उधर मंदिर जाने का और बाहर से सीधा जाने का चलो ममलेश्वर वाले आ जाओ 50 आता म्हणतो घुमायचं बी हवं म्हणतो आता. नाही जास्त नाही चला बाल्कनी बरेच जण 5 जण सर्व आलेले दर्शन वगैरे घेतलं ते मध्ये आणि आता घेणार आहे आनंद बोटिंगचा आनंद घ्यायचा आहे मस्त इकडं चालू आहे तेव्हा इकडे जुनी आठवण चालू आहे विहिरीने पोहलेला आहे म्हणतात त्याच्यामुळे घातलं नाही तेच चालते पण ठीक आहे जॅकेट घालून घेऊ आता काय नियमानुसार जे आहे ते करावंच लागणार आहे चला कुठलं काय आणि आता आहे आणि बघा इकडं जे आहे फोटो शूटिंग चालू आहे सर्वांची काढणं चालू आहे इकडं आणि इकडून बघा सर्व जे आहे मंदिर पण चालू होतं आता सरळ पहिले झालं आहे डोंगरेश्वरीमध्ये दर्शन वगैरे घ्यायचं आहे तर असं आहे मित्रांनो सर्व पेमेंट करो भैया फोटो बाद में काटना आहे तुझ्या आहे ना कारण सर्वांनी पहिले फोटो केलेली आहे आणि एकत्र आता द्यायचं इथं चला झालं बोटिंग झालं ना झालं का नाही झाला त्या काठ्यावर नाही या काठ्यावर डायरेक्ट डावड्या म्हणतात